प्रकरणाची परीक्षा द्यायला 8, 9 आणि हे जे श्लोक आहे ना याच्यातून पेपर काढण्यात तर निवडक श्लोक दिले आहेत. पहिला श्लोक तर रिझर्वेशनच आहे त्याचा. कादित्य दीपिते कुड्डे दर्पणादित कुटस्थ भासितो दिवदी आकाशातला सूर्य जसे प्रकाशन करतो त्याप्रमाणे बंद नाही सर्वांचं प्रकाशन करते. बाह्य पदार्थ ज्ञानाकरता दोनची आवश्यकता आहे. ब्रह्मचैतन्य आणि आभार आणि देहाच्या आतील पदार्थाचं प्रकाशन करण्याकरता आत्मा आणि चिदाभास हे क्रमाने सांगत आहे. घटो यामित्युक्तिश्चाभासस्य प्रसादतः विज्ञातो घटयुक्तीर ब्रह्मानुग्रतो. हा घट हे ज्ञान आभासापासून होता. अन्य घटाला झालेलं हे ज्ञान ब्रह्मापासून होता. आभास ब्रह्मानी यद्बद्धैर्भयते अभ्यास कुठं असतो विवेचना. ज्याप्रमाणे बाह्य पदार्थाकरता आभास आणि ब्रह्म याची आवश्यकता असते त्याप्रमाणे देहाच्या आतील यांच्याकरता सुद्धा कुटस्थ आणि आभासाची आवश्यकता असते. कुटस्थाची व्याख्या क्रमात विच्छिद्य विच्छिद्यच्या येते सर्वापि विलियंते. जेवढ्या वृत्ती उत्पन्न होत असतात त्या सर्व वृत्ती नाही का सुप्ती म्हणजे झोपेमध्ये मूर्छेमध्ये लीन होत असतात. संदायो केलं वृत्ती ना भाषेला निर्विकारेने नाचो कुट. याच्यात कुटस्थाची व्याख्या सांगितली. कुटस्थ जो सर्व वृत्तीचं प्रकाशन करतो त्याला कुटस्थ असं मला कुटस्थ आहे कशाबरोबर या श्लोकामध्ये अंतःकरण तद्वृत्ती आणि कुटस्थ सर्वत्र पूर्वाश्चर्य विनिश्चित अंतःकरण वृत्ती हाते करून या सर्वांचं प्रकाशन करणारं जे चैतन्य त्याला कुटस्थ असं म्हणतात. हे कोणी सांगितलं तुम्हाला? पूर्वाचार्य. पूर्वीचे जे आचार्य आहेत त्यांनी निश्चय करून ठेवलेला आहे. बुद्धिवच्चिन्ह कुटस्थ सर्वतो शक्य घटाकाश. जर एकटा कुटस्थाचे सर्व करण्याकरता जर समर्थ आहे तर मध्यंतरी आभास मांडण्याची आवश्यकता काय? मला आभास मांडलाच पाहिजे. पूर्व पक्षाचा श्लोक शृण्वात संघ परिच्छेद जीव मात्रात भावे नाही अन्यथा घटक उद्यादैरवचन. शृण्वात संघ परिच्छेद मात्रात केवळ परिच्छेद लागल्यामुळे कुठंच बरं का ब्रह्मचैतन्य कुटस्थ भावाला प्राप्त होत नाही. तर मग त्याच्यामध्ये पूर्व पक्षाचा श्लोकाचं उत्तर देऊ. आभास काय केला पाहिजे काय काय नाही तर आभासाची सिद्धी ते मृतेपी देह मृतेपी परिच्छेद आभासोष्टी यथासठी बुद्धेरन्यच्चिदाभासा प्रवेशोष्टी शिवा. देह मृतेपी देह त्याला विचारलं म्हटलं बुद्धिमान तो करेल. जरी मनुष्याचा अंत झाला तरी बुद्धी मात्र तशीच्या तशीच राहते. देह आणि बुद्धी काय? देह जरी पडला तरी बुद्धी काय? त्याप्रमाणे बुद्धीर अन्य चिदाभासा बुद्धीहून वेगळा असणारा चिदाभास तो वेगळाच असतो असं कुठे सांगितलंय? प्रवेश सूचीमध्ये. कथम प्रविष्टा चेत सृष्टीर्वाद कथम वेद आणि क्षणिकत्वंतयोर असतो विनाश असते. तेव्हा कथम प्रविष्टा असंगाचा प्रवेश कसा? नंतर उत्तर देऊन सांगतो असंगाची सृष्टी कशी? म्हणजे आमची सृष्टी माईक आहे मग प्रवेश आहे सुद्धा कसा आहे? जीवापे तो वकील श्रेय म्रियते इत्यात्तर मोक्षार्थ किंतु नाही का देहाला सोडून वेगळा असणारा चिदाभास आपला जीव
शरीराला टाकून जातो. शरीर मरते, जीव जसाच्या तसा. मग पुढे न इतत न मोक्षार्थ किंतु लोकांना ज्ञान झालं असेल तर मोक्ष, ज्ञान नसेल तर लोकांतराची गती. पापांनी पुण्याच्या वाटेने त्याचं वर्णन करतात. सर्व ब्रह्मेते जगत हा समानाधिकरण्यवाद. ब्रह्म आणि जगत याचं समानाधिकरण आहे. सद्रूप चिद्रूप आनंदरूप समानाधिकरण. आणि अहम ब्रह्मे त्याची वेद समानाधिकरण. ब्रह्म आणि जीवाचा असलेला कुटस्थ तो समानाधिकरण आहे. दयेंद्रिय युक्त जीवाभासस्य ब्रह्मसेवा अधिष्ठानाची विशेषा कुटस्थाची व्याख्या सांगितली. देह इंद्रिय वगैरे जीवाभास वगैरे हा जो भ्रम आहे त्या सर्वांना ज्या अधिष्ठान चैतन्य आहे त्याला कुटस्थ असं म्हणतात. जगत ब्रह्मस्य सर्वस्य दर्शन मेरितम प्रयत्नेषु सर्वत्र स्यात्. ब्रह्म शब्द विवक्षित. वरच्या श्लोकामध्ये कुटस्थाची व्याख्या सांगितली, खालच्या श्लोकामध्ये ब्रह्माची व्याख्या झाली. जगत ब्रह्मस्य, देहेंद्रियाचा ब्रह्म असेल तर कुटस्थ, जगात ब्रह्माला अधिष्ठान असेल त्याला ब्रह्म म्हणायचं. त्रयंतेषु सर्वत्र यदष्टान ब्रह्मच असं कुठं सांगितलेलं आहे का? वेदामध्ये सांगितले. कर्तृत्वादिना बुद्धिधर्मान स्वर्त्याख्याच्या रूपदा ददाती भाती करताव. तेव्हा कर्तृत्वाने हे सगळे धर्म कुणाचे आहे? आत्मसाचे आहे. कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे बुद्धिधर्म, बुद्धीचे धर्म आहे. या सर्व बुद्धीला धारण करणारा आभास वृत्ती ब्रह्मभाव आभास आहे. आभास सुद्धा वेदांत शास्त्रामध्ये सत्य नसून काय? मग संसार का भासतो? संसाराचं लक्षण पुढच्याच आहे. का बुद्धी कोयमा भाषा इत्यनिर्णय तो भास. बुद्धी म्हणजे काय? आभास म्हणजे काय? लोक म्हणजे काय? याचा बुद्धीकडून निर्णय न होणे, या अनिर्णयाला काय म्हणायचं? संसार. याचा निर्णय ज्याला होत असतो त्याला मुक्त पुरुष म्हणतात. बुद्ध्यादीनां स्वरूपम योगी विनक्ती स्वयं मुक्त ऐक्येशा वेदांतेषु डिंडिमा. या सर्वांना बुद्धी म्हणजे काय, आभास म्हणजे काय, संसार म्हणजे काय याचं ज्ञान ज्याला झालेलं आहे त्याला कोणता म्हणायचं? या श्लोकात कशाची व्याख्या आहे? त्याला मुक्त असं म्हणतात. बर का? बुद्ध आणि याची जर पुढचा श्लोक असत्यालंबेन सत्य सर्व जडस्य साधकत्वे नचित रूपा सदा प्रेमाचा. तेव्हा सत्का म्हणायचं असत्याचं लक्षण असल्यामुळे सत आहे. सर्वांचं प्रकाशन करतो म्हणून चित म्हणायचं. आणि सर्व प्रेमाचा विषय असल्यामुळे आनंद स्वरूप आहे. आनंद रूपा सर्वार्थ साधकेन हेतून आनंद रूपा सर्वस्व संबंधित न संपूर्ण जीवजे. सर्वार्थ आणखी अधिष्ठान असल्या या हेतुरेमुळे त्याला आनंद रूप म्हणायचं. आणि सर्वाचा आणखी संबंध रूप प्रकाशन करतो म्हणून त्याला शिवसज्ञ असं म्हणतात. असं कुठं सांगितलेलं आहे? ते शैव पुराणेषु कुटस्था प्रवेशिता. शिवपुराण आहे, त्या शिवपुराणामध्ये कुटस्थाचं वर्णन केलेलं आहे. जीवे श्रद्धाधिरहिता केवळ स्वप्रभा. तिथं जीव भावना ईशभाव नाही, केवळ चैतन्य स्वरूप आहे. अन्नजन्यम मनोदेहा स्वच्छम तत्वतो मायकापि सर्वस्मात् अन्यस्मात् श्रीधरम. म्हटलं हे कसं शक्य आहे? सर्व प्रकाशन करतो. एकाच देहापासून अन्नापासून देह होतो आणि बुद्धी होते. देह मात्र मलिन असतो, बुद्धी कशी असते? एकाच अन्नापासून. त्याप्रमाणे अन्नजन्यम मनोदेहा स्वच्छम तद्वतो मायकापि सर्वस्मात् अस्मात् सर्वेच्छा. अन्नापासून जसं मन तयार होतं, स्वच्छ असतं, त्याप्रमाणे मायकापि सर्वस्मात्
सर्व जरी माईक असलं तरी सुद्धा बुद्धी वगैरे स्वच्छ असतात. म्हटलं हे तुमची माया कशी करू शकते? मायाला काय करता येत नाही, जे नाही ते दाखवण्याची शक्ती मायात आहे. म्हणून साधी आपली निद्रा सुद्धा आसमान निद्रा जीवे शोक चेतना, जीव आणि ईश्वराला आपली साधी निद्रा जर उत्पन्न करते, मग ही साधी माया आहे का महामाया आहे? नाही का? सूर्यचा जो इथे ते कोणाला बोलवेल काही सांगता येत नाही. एकदम त्यांना काही माया लागली आहे नाही, एक मनाच्या रूपाने लागली, एक धनाच्या रूपाने लागली. हे सगळे दोष असतात. धनामुळे माणसं कर्तव्याचा विसर पडतात. अनेक 2-3 खटणे बांधतात ना त्याच्यामध्ये, नाही का? इथुले करी भलत्या परी काय करे, हे सुद्धा आहे. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो ते श्रीमंत माणसाकडे. बरोबर तिथे गेल्यानंतर डिजेक्ट लावला होता. काय विचारतात, पुढे काय झालं, तिथे खुर्च्या टाकल्या होत्या ना, मी एका खुर्चीवर एक बाई बसली होती. आम्हाला वाटलं असेल बोलते आपलं काही संबंध आहे. मी त्या बाईने 2-3 चक्र मारले फक्त. किती? त्या स्टेजवर. आम्ही त्याला विचारलं, म्हटलं का बाई कोण आहे, कशाला फिरून टाकली 2-3 चक्र? हो म्हणले ती बाईला नटी आहे म्हणाला. बरं का? मग साहजिकच आहे. आम्ही त्यांना विचारलं, म्हटलं या उत्सवामध्ये नटीला आणण्याचं कारण हे सहजासहजी येते का ती? नाही का? तिचा डेट ठरलेला असतो. सिनेमामध्ये काम करणाऱ्या माणसाचे रेट कोणाचं 5 लाख, कोणाचं 9 लाख, कोणाचं काम करणारी माणसं. गरिबी कोणाला आहे, फक्त आपल्यालाच आहे. आम्ही त्यांना विचारलं, बाईला बोलावण्याचं कारण म्हणलं नटी असल्याच आहे. सिनेमातली नटी आली म्हणजे लोक जमतात, नाही तर काय होत नाही. हे बोलवण्याकरता कोण निर्माण केलं? याच्यापासून मार्ग सरळ आहे का आडमार्ग आहे? असं एक सहज दृष्टांत म्हणून ते ही माया काय निर्माण करेल हे काही सांगता येत. सगळा कॉलेज शाळेतला विद्यार्थी दिशाहीन झालेला आहे. कशामुळे झालेला आहे? कर्तव्याला काय झालेलं आहे? शिक्षणाआधी प्रवेश नाही. मायेने काय निर्माण केलं? शिक्षण करून प्रवेशांत म्हणजे प्रवेश होईपर्यंत सर्व सृष्टी कोणाची आहे? ती ईश्वराची. आणि जागृत आधी मोक्षांत संसार जीव वगैरे जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही सृष्टी आपली आहे. कुटस्थ कसं आहे? असंग ये कुटस्थ सर्वदा नसते कदाचित कुटस्थ मात्र असंग स्वरूपाचा आहे. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे दोष नाही. असा मनाच्या द्वारा काय करायचं? निश्चय करायचा, विचार करायचा. विचार म्हणजे काय याची व्याख्या आहे. न निरोध होण्याच्या उत्पत्ती न बद्ध नसावा, नवे मोक्ष देश परमार्थ होता. मग हा कुटस्थ किम स्वरूपाचं स्वरूप सांगणार. अवाग मनस्य गम्यमतम श्रुतिंबोधे सदा जीवनी सब जगत व्यापी समाश्रित्य प्रबोधय. मनबुद्धीची चित्ताला तो कसा आहे? हेत्वक्षर निर्देशाचं अव्यक्तम पर्य सर्वत्र गमचिंतनच्या कुटस्थ मचलम. 12व्या अध्यायामध्ये सांगितलंय ना, मनबुद्धीला काय मनाची नदी जीव ईश्वर जगत बापी समासित प्रबोधय. जीव आणि ईश्वर त्याचं आणि ज्ञान करून देणारे आहे.
समाजचित्त प्रबोध आपल्याला त्याच्यापासून ज्ञान होत नाही. म्हणून आपण काय करायचं, यया यया भवेत पुंसाम, जेणेकरून या तत्वाचं आपल्याला ज्ञान होईल. या तत्वाचं आपण ज्ञान करून घ्यावं. प्रत्येक आत्मध्ये स्वायव प्रक्रिया स्यात् साधवी त्याचारी व्हायचा. अशा रीतीने आणखी यया यया जेव्हा मार्ग तुम्हाला पसंत असेल त्याप्रमाणे जाऊन आपलं काय करून घ्यायला, कुटस्थाला जाणून काय करून घ्यायचं. एकाने विचारलं होतं, म्हणजे कुटस्थ म्हणजे काय, ज्याला आत्मा म्हणतात ना त्यालाच काय म्हणायचं. कुटस्थ नाव कशावरून आलं, जसं जे ऐरण असते का नाही, सुवर्णकार सोनं करत असतं, ती ऐरण मात्र जशीच्या तशीच आहे, अलंकार कशाचे होतात. आणि कुटस्थ ऐरण जशीच आहे तसा कुटस्थ म्हणजे जो चळे ना सैरे राबळे मनाची नक्की, ज्याला आत्मज्ञान आत्मतत्व असं म्हणतात. म्हणून जी तुम्हाला प्रक्रिया आवडत असेल ती प्रक्रिया घेऊन आणि आपलं काय करून घ्यायचं समाधान. पुढे तुमचं कोणतं आहे, समाधी ब्रह्मात ब्रह्म, जो ब्रह्म सफल असतो त्याला कोणता ब्रह्म म्हणायचा, निष्फळ असतो तो संसार करणे हा काय विसंवादी ब्रह्म आहे, ऐकले. परमार्थ करणे याचे दृष्टांत दिलेले. समाधी ब्रह्मात ब्रह्म तत्व भाषे गच्छते उत्तरे तापस. परमार्थाने कुणाचा उद्घात सांगितलेला आहे, तापणे उपनिषदामध्ये सर्व सांगितले आहे. दीप प्रभा मनी भ्रांती समाधी सुद्धा मनी प्रभा मनी भ्रांती, ऐकले. मनाच्या प्रभेवर गेले तर मनी मिळाला, आणि नुसत्या प्रभेवर गेले तर फुकट गेला. तो कशा प्रकारे आणखी समाधीवर सफल असतो, तुमच्या अजामेळाचा दृष्टांत. ज्वरेन आत्मना सन्निपातम, भ्रांत्यांना खरोखरच त्याने देवाला हाक मारले का पोराला हाक मारले तरी सुद्धा भ्रम सफल झाला. वेदांत देव ब्रह्मतत्व अनेक रसाचं परोक्ष ज्ञातम सगळे. आपल्याला शास्त्रावरून ब्रह्माचं कोणतं ज्ञान होते, ते परोक्ष ज्ञानाची व्याख्या. आणि ब्रह्मे अद्यापि परोक्षेशी पुनादिने वर्णितम महावाक्य दुर्बदल. जरी आणखी महावाक्याच्या द्वारा ब्रह्म सांगितलं असलं तरी ते सामान्य माणसाला सहज साध्य असून कसं आहे, देहात्मभ्रांत विद्यात जगत्यान्नास ब्रह्मात्वेन विज्ञातम क्षमता म्हणते. जरी आणखी चित्तामध्ये जर देहाच आत्मा आहे अशी भ्रांती असेल, महावाक्य असूनही सुद्धा ऐकूनही सुद्धा यथार्थ ज्ञान होऊ शकत का, होऊ शकत नाही. देहात्म भ्रांती आहे. मुंगीच्या तोंडामध्ये जर खडा असेल तर जरी ती साखरेच्या राशीवर गेली तरी तिला काय वाटत नाही. कारण का वाटत नाही, साखर गोड नाही का, पण तोंडात काय मिठाचा खडा आहे. त्याप्रमाणे देहात्म भ्रांती जोपर्यंत आहे तोपर्यंत यथार्थ बोध होऊ शकेल. महावाक्य असं काही असं. परोक्ष ज्ञान व श्रद्धा प्रतिपदनातीने तर अनाविद्यापि अपरोक्ष ज्ञान असते. परोक्ष ज्ञान कशामुळे होते, परोक्ष ज्ञान व श्रद्धा बदनाज्ञापिने. म्हणून परोक्ष ज्ञानावरती श्रद्धा असेल त्याला श्रद्धा प्रतिबंध आहे. आणि अविचारोपी परोक्ष ज्ञान
अपरोक्ष ज्ञानाचा विचार झाला की अपरोक्ष ज्ञान होत. विचार अंतरे नामने नव्हेच म्हणून माणसाने काय करावा, विचार करावा. हो, विचार जर यावेळी आपल्याला दूर झाला नाही, विचार जर या जन्मामध्ये फलद्रूप झाला नाही, फुकट गेला का मग. ये वाङ्मूत्र निश्चयत्वेन सूत्रकितोदितम् शृण्वन्नात्मरूपात् भावो श्रुती. किती जरी विचार केला तरी लवकर साध्य होऊ शकत नाही, असं कोण सांगते. बहुयन्न विदे श्रुती. श्रुती सुद्धा योग मार्ग आहे ना, योग मार्गामध्ये सहजासहजी साध्य होते का? कारण कठीण मार्ग आहे. क्लेशोदित कृत असते अव्यक्त आहे का ते. गर्भ एव शयान संवाम देव समर्थ पूर्वाभ्यस्त विचार म्हटलं. विचारात फुकट गेला का. वामदेवाचं उदाहरण, या जन्मात जरी विचार सफल झाला नाही, आईच्या उदरामध्ये असतानाच त्याला काय झालं, ज्ञान झालं. त्याला प्रतिबंध असं म्हणत असतात. अतिथय नापी म्हैशी स्नेह, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ना. म्हैस म्हणजे म्हैस नाही घ्यायची, राणी घ्या नाही तर म्हैस घ्या, स्वातंत्र्य आहे. तो तत्व जाणू शकला नाही. गुरुजीने काय केलं, त्याच्या चित्तातला हे काढण्याकरता त्या बाई मधला तत्व सांगितलं. अनुसृत स्नेह मैशाम तत्व दत्तो माया द्वेष प्रतिबंध सक्ष. प्रतिबंध निवृत्त झाला की ज्ञान होत असे. प्रतिबंध किती प्रकारचे. प्रतिबंध वर्तमान विषय शक्ती लक्षणा प्रज्ञावादम कुदर्कश्च विपर्य. आपल्याला जे काही समजत नाही त्याला वर्तमान प्रतिबंध म्हणजे विषयाच्या ठिकाणी असलेली आसक्ती वर्तमान प्रतिबंध आहे. भक्तीच्या ठिकाणी असलेला मंदपणा आहे सुद्धा प्रतिबंध आहे. आणि कुतर्कश्च विपर्य दुराग्रह. दुराग्रह असतो ना, आपण किती सरी सांगितलं तरी तुमचं ऐकायला काही नाही, त्याला दुराग्रह समजतात. हे सगळे प्रतिबंध आहे. पुढे प्रतिबंधाची निवृत्ती कशी होती त्याच्याकरता श्लोक खाल्ला. क्षमातेश श्रवणातेश तत्र तत्र चिते क्षय नतितेदापि प्रतिबंधता स्वच्छ ब्रह्मसमन. क्षमा, दम दम वगैरे साधनाच्या द्वारा वर्तमान प्रतिबंध निवृत्त होत असत. आणि प्रतिबंधत्वेन स्वच्छ ब्रह्म प्रतिबंध निवृत्त झाल्यानंतर ब्रह्मतत्वाची प्राप्ती होत असते. पुढे आगामी प्रतिबंध असते. एकेन सन्मनाक्षीण. प्रारब्धाचा प्रतिबंध किती असेल हे सांगता येत. कोणाच्या ठिकाणी तो वामदेवाच्या ठिकाणी. एक जन्म प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये तो ज्ञानी होऊन जन्म. योग भ्रष्टाचार गीता यामध्ये प्रतिबंध प्रोत्साहन विचार होते. म्हणून केलेला विचार कधी फुकट जात का ते भक्ती उपासना चेत मनाभाव वाच्याचा अनुभव श्रुतीशी धरायचा. म्हणलं आम्ही इतकं सांगतो तरी सुद्धा तुम्ही आपला हट्ट सोडत नाही. इतकी तुमची बरं का. याच्या ठिकाणी भक्ती का नाही. वादाचा श्लोक आहे बघा. आम्ही सांगतो जमत नाही, तुम्ही म्हणताय झाल्याशिवाय राहत. हे बघा, ते भक्ती उपासना म्हणजे भक्तीच्या ठिकाणी तुमचं इतकं प्रेम का. वादी म्हणतो त्यात कसतो ते द्वेष. मग तो सुद्धा आणखी भक्तीचा इतका द्वेष करतो का. मानाभाव नसल्याचे अनुभव शकते. म्हणून त्याचा आणखी बऱ्याचशा उपनिषदामध्ये
वेदामध्ये त्याच्याविषयी प्रमाण काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आनंदादि देवी व्यक्त विद्यानी आनंदादिवी सुलादिवी तपत्र लक्षिता अनखंड रसा सहामस्वीत्युपर. तेव्हा भक्तीचं लक्षण आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे. आनंदावी रसादेवी अत्र लक्षिता. आनंद या शब्दाने आणखी अन्य शब्दाने ज्याचं वर्णन केले जात असते. अखंड रसा, ब्रह्मतत्व कसं आहे, स्वरूप आहे, चिद्रूप आहे, स्वयं रसस्वरूप आहे. सहास्मी ते पद आहे, तेच मी असं वर्णन केले जाते. बोध आणि उपास्य याच्यात काय विशेष आहे. बोध उपास्य विशेषक इथे सुरू वस्तुतंत्र भवे बोधाकन प्रदान. बोध आणि उपासना याच्यामध्ये कोणता फरक आहे आम्ही तुला सांगतो. वस्तुतंत्र काय, कर्मतंत्र काय, याच्यातला भेद आहे तो सांगतो. बंधू कधी सांगतो याच्यातूनच तुम्हाला प्रश्न आहे बरं का. उद्या दिवस पाठ आहे ना, मग उद्या राहिलेलं काय करू.